या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। महबूब शेख यांनी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर टीका केलाय। स्वयंघोषित नेत्याने वादग्रस्त असं वक्तव्य त्यांच्याबद्दल केलेलं आहे। त्यांची लायकी काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। महबूबला सांगायचं आहे, महबूब आदरणीय तटकरे साहेबांवर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही आहे। सर्वप्रथम त्या स्वयंघोषित नेत्याला माझं इतकंच सांगणं आहे की त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं। महबूब शेख कुठे आहेत आणि आपण कुठे आहे याचा त्यांनी एकदा विचार करावा। टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावी। त्या महबूब शेख बद्दल आपण वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला आपल्या शेजारी तरी ओळखतो का याचा पण एकदा आत्मचिंतन करावा। आणि पक्षामध्ये तुझे काय स्थान आहे तुझा सर्वांना माहिती आहे। चहा देणे, पाणी देणे, नाश्ता देणे, जे पक्षाने तुला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावर लक्ष देऊन काम कर। सूर्याच्या आड जाऊ नका, पहिलं आपलं कर्तृत्व काय ते बघा। सोलापुरातील अल्पसंख्याक समाजाचे काय विषय आहेत, एकतर तुम्हाला समाज इथं स्वीकारत नाहीये, त्यापेक्षा तुम्हाला जे पद भेटलंय त्यातून काहीतरी चांगलं कार्य घडवा, एखादा विधायक उपक्रम राबवा। समाजासाठी जे आपल्याला पद दिलेलं आहे ते समाजाच्या भल्यासाठी आपल्याला काय करता येईल शास्त्र दरबारी यासाठी आपण प्रयत्न करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी सुनील तटकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका स्टेटमेंटनंतर त्याचे पडसाद सोलापुरात पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून आरोप प्रत्यारोप केला जात आहे। अजितदादा राष्ट्रवादी गटाचे अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांच्यात व शरद पवार राष्ट्रवादी गटातील युवक अध्यक्ष सरफराज शेख यांच्यामध्ये महबूब शेख यांच्या स्टेटमेंट प्रकरणी खडाजंगी सुरू आहे। अजित पवार यांच्या गटातील वसीम बुरहान यांनी महबूब शेख यांच्यावर जोरदार प्रहार करत महबूब यांची लायकी काढली आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटातील युवक अध्यक्ष सरफराज शेख यांनी वसीम बुरहान तुला शेजारचे लोक तरी ओळखतात का असे सांगत बुरहान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे। महबूब शेख यांनी केलेल्या विधानानंतर सोलापुरात मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे। पाहुयात या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं चाललं तरी काय, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या पॉलिटिकल अँगलमधून। काल पनवेल मध्ये एका कार्यक्रमामध्ये महबूब शेख यांनी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर टीका केलाय। मला आपल्या माध्यमातून महबूबला सांगायचं आहे, महबूब आदरणीय तटकरे साहेबांवर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही आहे। टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावी। तुझ्या आयुष्यामध्ये तुला साधा एक ग्रामपंचायत सदस्य देखील होता आला नाही किंवा कुणाला करता आला नाही। आणि पक्षामध्ये तुझे काय स्थान आहे तुझा हे सर्वांना माहिती आहे। चहा देणे, पाणी देणे, नाश्ता देणे, जे पक्षाने तुला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावर लक्ष देऊन काम कर। राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांच्याबद्दल काल एका नेत्याने सोलापुरातल्या स्वयंघोषित नेत्याने वादग्रस्त असं वक्तव्य त्यांच्याबद्दल केलेलं आहे। त्यांची लायकी काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सर्वप्रथम त्या स्वयंघोषित नेत्याला माझं इतकंच सांगणं आहे की त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं। महबूब शेख कुठे आहेत आणि आपण कुठे आहे याचा त्यांनी एकदा विचार करावा। महबूब शेख हे अतिशय सामान्य कुटुंबातनं, गरीब कुटुंबातनं पुढे आलेला एक तरुण आहे। स्वतःच्या कर्तबगारीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी महाराष्ट्रातील युवकांचं संघटन बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याची दखल घेत आदरणीय साहेबांनी त्यांना अतिशय जवळ ठेवलेलं आहे। त्या महबूब शेख बद्दल आपण वादग्रस्त वक्तव्य करताना आपल्याला आपल्या शेजारी तरी ओळखतो का याचा पण एकदा आत्मचिंतन करावा। आणि महबूब शेख यांनी जो वक्तव्य केला होता तो अतिशय समर्थनीय आहे। त्यांनी जे तटकरे साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं की त्यांच्यामुळे कोकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नाही, विविध राजकीय नेत्यांना त्यांच्यामुळे पक्ष सोडावा लागला, ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येत नाही। मात्र महबूब शेख यांच्यावर काहीतरी आरोप करून स्वतःला प्रसिद्धी जोतात ठेवण्याचा जो केविलवाना प्रयत्न आज या ठिकाणी सोलापूरच्या त्या स्थानिक नेत्यांनी केलेला आहे, त्याला माझं इतकंच सांगणं आहे की सूर्याच्या आड जाऊ नका, पहिलं आपलं कर्तृत्व काय ते बघा।
सोलापुरातील अल्पसंख्याक समाजाचे काय विषय आहेत, एकतर तुम्हाला समाज इथं स्वीकारत नाहीये, त्यापेक्षा तुम्हाला जे पद भेटलंय त्यातून काहीतरी चांगलं कार्य घडवा, एखादा विधायक उपक्रम राहावा, समाजासाठी जे आपल्याला पद दिलेलं आहे ते समाजाच्या भल्यासाठी आपल्याला काय करता येईल शाश्वत नरबारी, यासाठी आपण प्रयत्न करा. विनाकारण एखाद्या नेत्याला वादग्रस्त काहीतरी बोलून स्वतःला प्रसिद्धी होतात तुम्ही स्वतःला ठेवू नका. कशा प्रकारे हुजरेगिरी करून तुम्ही हे पद मिळवलेलं आहे हे तमाम लोकांना माहीत आहे. आपलं कार्य काय हे सुद्धा सोलापुरातल्या स्थानिक लोकांना माहीत आहे. आपणास मी इतकंच सांगू इच्छितो की महबूबाई शेख यांच्यावर आरोप करण्याच्या आधी तुम्ही स्वतःकडे बघा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं निष्ठावंत शिलेदार म्हणून महबूब शेख यांच्याकडे पाहिलं जातं. एक उज्ज्वल भविष्य असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक संघर्षातनं पुढालेला नेता म्हणून पाहिलं जातं. त्यांच्यावर असे बेछूट आरोप कोणीही करू नये. एखाद्याने जर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून जर आपलं नाव करत असेल तर त्याला आमचं समर्थन असणार आहे. मात्र एखाद्या जातीवादी पक्षासोबत जाऊन पक्षाशी गद्दारी करून काहीतरी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी जर असे केविलवाणे प्रयत्न होत असतील तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करा. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.